नमस्कार मंडळी, आजची माझी रेसिपी आहे व्हाईट सॉस पास्ता। त्यासाठी मी हा पास्ता घेऊन आले। तुम्ही कोणत्याही प्रकारचा घेऊन येऊ शकताय। ह्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे डिझाईन आहेत। चला तर मग आपण काय काय साहित्य लागते ते बघूया। व्हाईट सॉस पास्ता बनवण्यासाठी मी ओल्या मकाचे दाणे आणलेत, कांदा लसूण बारीक कापलाय थोडासा, आणि शिमला मिरची आणि गाजर। चला आपण बनवायला सुरुवात करूया। आधी पास्ता आपण उकळून घेऊया। त्यासाठी मी टोप ठेवलाय, त्याच्यात आपण पाणी पहिलं उकळून घेऊया। गॅस चालू केला मी, पाणी गरम करूया। आपण आधी पास्ता उकळून घेऊया। पहिलं पाणी चांगलं पाण्याला उकळी येऊ द्यायची, मग आपण पास्ता टाकायचा त्याच्यामध्ये। तर ह्या पाण्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं तेल टाकायचं। आता मी पाण्यामध्ये थोडंसं 1 चमचा मीठ टाकून घेते थोडंसं, आणि 1 चमचा तेल टाकते। तेल टाकते थोडंसं, याच्यामुळे पास्ता एकमेकाला चिटकत नाही आणि सुट्टा सुट्टा होतो एकदम। हे पाणी आता आपण उकळून ठेवलंय, तोपर्यंत आपण इकडं दुसरं बनवायला सुरू करू। ही भाज्या आपण फ्राय करून घेऊया। कढई ठेवली मी गरम करायला। आता आपण ह्या भाज्या आहेत त्या आपण ह्याच्यात उकळून घेऊया व फ्राय करून घेऊया भाज्या। आता मी ह्याच्यात थोडंसं बटर टाकते। आपली कढई गरम झाली। आता आपण याच्यामध्ये हे लसूण बारीक चिरलेला हा टाकूया। लसूण थोडासा फ्राय होऊ द्यायचा। एकदम लसूण जास्त नाही फ्राय होऊ द्यायचा, थोडासा फ्राय होऊ द्यायचा। आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया। चांगले हे जास्त हे पण फ्राय होऊ द्यायचं नाही, कांदा पण। आता याच्यामध्ये हे आपण भाज्या टाकून घेऊया। या भाज्या सगळ्या थोड्याशा आपण हे करून घ्यायच्या, ह्याच्यातच जास्त नाही शिजवायच्या, एकदम थोड्याशा। थोड्याशा याला अशा फ्राय करून घ्यायच्या भाज्या, त्याचा थोडासा कच्चा असं हे जाण्यासाठी। आपल्या भाज्या आता चांगल्या फ्राय होत झाल्यात। आता आपण ह्याला काढून घ्यायचं भाज्या साईडला। एवढ्याच प्रकारे भाज्या फ्राय करायच्या, जास्त नाही करायच्या। फक्त त्याचा असा कच्चा पण जरा थोडंसं जाण्यापुरतंच फ्राय करायचं। आता मी ह्या साईडला काढून घेते।
त्या अशा प्रकारे मी ह्या भाज्या सगळ्या थोड्याशा फ्राय करून घेतले. आपलं पाणी उकळले. आता आपण ह्याच्यामध्ये पास्ता टाकूया. आता हा पास्ता फक्त 10 मिनटं आपण ह्याला उकळून घ्यायचा आणि सारखं चालवत राहायचं. ह्याला असं सारखं फिरवत राहायचं. 10 मिनटं आपण ह्याला शिजवून घ्यायचं. तुम्हाला दाखवते मी. बघा हे असा तुटला तरी आपला पास्ता समजायचा शिजला. चांगला शिजला पास्ता. आता आपण त्याला काढून घेऊया. गॅस बंद करतो मी. हे मी काढून घेतलं आता पास्ता. बघा किती सुट्टा सुट्टा झाला. एकदम असा एकदम छान शिजला आपला पास्ता. ह्याला साईडला काढून ठेवला. चला आता आपण दुसरं बनवायला सुरुवात करूया. आता आपण सॉस बनवायला सुरुवात करूया पास्त्याचं. हे पास्ता शिजलेलं पाणी आहे. मी हे फेकून नाही देणार. थोडंसं ठेवणार आहे ह्याच्यात एक वाटी. कारण आपल्याला नंतर आपला पास्ता एकदम घट्ट थंड झाल्यावर घट्ट होतो. मग त्यासाठी आपण हे पाणी वापरलं तरी चांगलं होतं. मग आता कढई गरम करायला ठेवली मी. गॅस चालू करते. आता आपण सॉस बनवायला सुरुवात करूया. कढई गरम झाली आता आपली. मी याच्यामध्ये बटर टाकते. आता ह्याच्यात मी 2 चमचे मैदा टाकते. दोन चमचे मी बटर टाकले. 2 चमचे मैदा टाकला. आणि मैदा आपण ह्या बटरमध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. चांगलं भाजायचं याला 5 मिनटं. हे मी दूध घेतले. त्यासाठी अर्धा लिटरपेक्षा थोडं कमी दूध घेतलंय. आपण हे टाकणार. आधी मैदा चांगला भाजून घ्यायचा आणि मग दूध घालायचं आपण. भाजलेला वास आला ना मग समजायचं आपला मैदा चांगला भाजला. मैदा आता आपला असं हे सोडायला लागले. आता हे तेल म्हणजे आपला मैदा चांगला भाजलाय. आता ह्याच्यात मी दूध टाकते. अशा प्रकारे छान मैदा भाजून घ्यायचा असं सुटसुटेपर्यंत. आणि ह्याच्यात दूध टाकते. दूध असं एकदम गरम नाही टाकायचं. नॉर्मल दूध टाकायचं. आधी गरम करून ठेवायचं.
हे बघा आपण आता ह्या अशा प्रकारे आपलं हे झालं. आपण आता ह्याच्यामध्ये मी हे चिली फ्लेक्स, ही मिरी पुडी आणि हे धना पावडर हे मी ह्याच्यामध्ये टाकते. आणि ह्या भाज्या हे केलेल्या हे आपण ह्याच्यातच घालूया. आपण फ्राय केलेल्या भाज्या सगळ्या भाज्या ह्याच्यात टाकल्यात. आता थोडंसं मीठ घालूयात आपण ह्याच्यात मी थोडंसं मीठ घालते. हे आता थोडंसं आपल्याला हे घट्ट वाटलं ना तर आपण हे मी पास्ता शिजवलेलं हे पाणी आहे हे थोडंसं ह्याच्यात टाकायचं. अशा प्रकारे झालं. आता आपण ह्याच्यात हे आता आपलं झालं हे एकदम छान. हे आता आपण ह्याच्यामध्ये चीज टाकूया. हे चीज मी हे करून घेतलं खिसणीने. चीज मिक्स करूया आणि आता आपण वरून पास्ता घालूया ह्याच्यावर. आता आपण हा पास्ता ह्याच्यात घालूया. हे बघा मी पास्ता पण ह्याच्यात टाकला. आता हे आपण मिक्स करूया. एकदम मस्त झाला आपला पास्ता. अशा प्रकारे हा आपला पास्ता आता तयार झाला आहे खाण्यासाठी. बघा किती छान झाला आहे पास्ता, एकदम खाण्यासाठी तयार. आणि आपल्याला जर हे वाटत असेल घट्ट तर आपण ते पाणी काढलेलं असतं ते टाकायचं ह्याच्यात आणि थोडंसं आपण पातळही करू शकतो. थंड झाल्यावर थोडा घट्ट होतो म्हणून आपण ते पाणी बाजूला काढून ठेवायचं. हे बघा आपला पास्ता आहे, व्हाईट सॉस पास्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे. बघा किती छान झाला, एकदम क्रीमी चीजी. बघा आणि खूप टेस्टी, खूप असा मस्त लागतोय. तुम्ही बनवून बघा. हा आपला खाण्यासाठी पास्ता तयार झाला आहे, व्हाईट सॉस पास्ता. अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा, एकदम छान आणि खूप टेस्टी होतो. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला सबस्क्राईब आणि लाईक करा.